नमस्कार मंडळी, आज होता 10 मे आणि मी चाललो होतो शरयूच्या बर्थडे साठी, शरयूला सायकल घेण्यासाठी आणि केक घेण्यासाठी। तर मी आलो आहे अकोला जोशी ब्रदर इथे। मस्त सायकल मिळाली। सायकल घेतली तेव्हा मीच खूप हॅपी होतो, कारण की मला माहिती होतं शरयूला ही सायकल दिल्यानंतर शरयूचे एक्सप्रेशन एकदम पाहण्यालायक असतील। त्यानंतर मी आलो हिडन बेकर्स इथे मी ऑर्डर दिली होती आधीच केकची। मला जसा पाहिजे होता तसाच केक यांनी बनवून दिला आणि पूर्ण बर्थडे सेलिब्रेशनची थीम पूर्ण पर्पल होती। तर मी ड्रेस, केक आणि डेकोरेशन पूर्ण पर्पलच केलं होतं। केक कसा वाटतोय? खूप आवडला होता मला केक। मग केक घेऊन मी आलो घरी आणि घरी डेकोरेशन कंप्लीट पण झालेलं होतं। काय आता काय कोणाचा आणि केस काय भरले? केसाला चॉकलेट लावलं काय इथं? तो बघ कूलर पण मॅचिंग आहे तुझ्या कलरशी। तो कूलर पण मॅचिंग आहे पर्पल। सगळं मॅचिंग झालं, केक, ड्रेस, बलून। कृष्ण पण मॅचिंग झाला। पॉपेट, पॅरट हे होते थोडी बर्थडेला बरोबर लाईन जाते आहे ना सर? बर्थडे असली कीच लाईन जाते। चला लाईटच बंद पडला हॅपी बर्थडेचा। आता मस्त झालं गड्या, मॅचिंग मॅचिंग। वाव, तसं नको करू। तू पेप्सी आणतो बोल। तुला सांगितलं ना, चांगलं बोलायचं। बोल चुपचाप। यायला सुरुवात झाली। तुम्ही आले तरच येतील ना मग सगळे। हाय कर शरयू त्यांना। अजून कोण राहिला? शरयू सांगते की मला हॅपी बर्थडे करा म्हणते। काढू देते ना? शरयू पुढे आहे तू। खराब दिसते ना। कशा रे हो? हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, मग अचानक लाईट गेली, पाऊसही खूप आला, विजाही खूप चमकत होत्या। त्या कारणानं खूप जण येऊ नव्हते शकले।
शेगाव कचोरी आणली होती मी अकोल्याहून, यांना म्हटलं दाबून खा, लाजायचं नाही. शरयूच्या आजी आजोबांना पातूर वरून आणला होता शरयूला स्टडी टेबल, आणि मग ती शेवटपर्यंत स्टडी टेबल सोबतच खेळत राहिली. अरे बापरे, स्टडी टेबल, स्टडी टेबल. शरयू येतो काय आवडलं का तुला गिफ्ट? ड्रेसेस काढून टाकला तू, कॅप घालून दाखव. मग शरयूला थोडं लेट सरप्राईज दिलं सायकलचं, कारण की सायकल आधी दाखवली असती तर मग शेवटपर्यंत ती सायकल सोबतच खेळत राहिली असती. काय काय ग? जमली का? कुठे? अरे हा गड्या पूजा राहिली सायकलची. टिक्का लावतो मग आरती करतो. पूजा कोणी सायकल इथं
हे सायकल इथं घे बलूनच्या मग चला बलून जवळ घेऊ आपण. होय थँक्यू कोण म्हणेल दीदीला थँक्यू कोण म्हणाल घे साई दर्शन घे ते मंदिर दर्शन घे ते मंदिर घे ना काय 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 बरोबर बघ काय बघ काय काय ओळखून दाखव ना काय सरे काय तू सांग तर राधाकृष्णाची हे आहे ते फोटो फ्रेम झाला बर्थडे सेलिब्रेट करून शरयूचा मग मी गेलो बाहेर काही कामा करता आणि मग आलो घरी तर मग बघताच मला हे बघायला मिळालं ती खूप वळवळी आहे केवढी हालत राहते आणि ते सायकलवर चढता चढता पडली आणि तिला ते दरवाजाचं स्टॉप होल्डर खालचं लागलं बस 2-4 मिनिटं रडली आणि शांत झाली नॉर्मल मम्मी कुठे गेली होती बाळाला भुक्याला पकडायला मग मागून कोण आला देई माता आली हो आणि त्यांनी साधू बोक्यावर पाय दिला आणि मग बाळाला उचललं आणि गेली मग मी देऊन टाकलं बाळाला आहे की नाही आता कोणाची गोष्ट सांगू बोक्याची मुक्याला पकडून दिलं होतं बोक्यानं मग कोण आलं होतं देवी माता बोक्यानं पकडून दिलं होतं बाळाला मग कोण आलं होतं मग ती बाई आली मग त्या बाळाला घेतलं हो मग ते जय जयला दंडवत करत असते कृष्ण भगवानला आमचं रक्षण करा असं म्हणून झोपत जाय तुम्हाला बरं रक्षण करा म्हणा मग पडत नाही असं लागत नाही म्हणा स्वामी मला दिसतं का म्हण जय जय बाप्पाला म्हणा रोज रात्री दंडवत करायचा म्हण कसं करायचं आज जमन नाही मला घरी अनुवादी गेली की जमन नाही मम्माला अनुवाजी गेली की मग गमत नाही म्हणते आता जमन नाही आलं मला फोनवर जमन नाही मला मग काय इथंच ठेवायचं का अनुवाजीला मी राहू का नाही इथं? राहू का? तुझ्या